नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत स्वागत आहे. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 83. इन्स्पेक्टर भावेनी परांजपे आणि महेशला बेड्या घातल्या आणि त्यांना बाहेर पाठवलं. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अगदी वेळेवर आलात, अमू म्हणाली. ते आमचं कामच आहे मॅडम. बरं देशमुख साहेब, तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये येऊन FIR नोंदवावी लागेल, इन्स्पेक्टरने सांगितलं. हो नक्कीच, मी लगेच येतो, अविनाश देशमुख म्हणालेत. डॅड, मी जाऊन येते, तुम्ही आराम करा. इन्स्पेक्टर साहेब, डॅडची तब्येत थोडी ठीक नाही आहे, तर मी आले तर चालेल ना, अमूने विचारलं. तुम्ही एम्प्लॉई आहात का इथे, इन्स्पेक्टरने विचारलं. नाही, ती एम्प्लॉई नाही, माझी मुलगी आहे ती, या कंपनीची एक ओनर, अविनाशराव इन्स्पेक्टरला म्हणालेत. ओके, मग यांनी कंप्लेंट नोंदवली तरी चालेल, शक्य तेवढ्या लवकर या, असं बोलून इन्स्पेक्टर भावे तिथून निघून गेले. चल बेटा, आपण पण निघूया लगेच, अविनाशराव अमूला म्हणाले. हो हो डॅड, जाऊया, पण आधी थोडंसं खाऊन घ्या. तुमच्या लंचचा टाईम कधीच होऊन गेला या सर्व गोंधळात. तुम्ही फ्रेश व्हा, तोच मी रिसेप्शनवर ठेवलेला टिफिन घेऊन येते, अमू म्हणाली. अगं तू कशाला जातेस, कॉल कर रिसेप्शनला, अविनाशरावांनी तिला म्हटलं. ओके, अमूने होकार दिला. काही वेळातच अमू आणि अविनाशराव पोलीस स्टेशनला गेलेत. त्यांनी तिथे कंप्लेंट नोंदवली आणि तिथून घरी यायला निघाले. ते जायला निघाले तोच अभय तिकडे आला. त्यांची भेट तर नाही झाली, पण अभयने ओझरतं त्यांना बघितलं. तो आतमध्ये त्याच्या केबिनमध्ये आला आणि त्याने इन्स्पेक्टर भावेला आत बोलावलं. गुड आफ्टरनून सर, तुम्ही बोलवलं मला, इन्स्पेक्टर भावे अभयला म्हणाला. हो भावे, बसा. आता मी आलो तेव्हा ती ब्लॅक कलरची कार कोणाची गेली, अभयने विचारलं. ते तर मिस्टर अविनाश देशमुख आणि त्यांची मुलगी होते, कंप्लेंट करण्यासाठी आले होते, भावेंनी सांगितलं. कसली कंप्लेंट आणि कोणाविरुद्ध, अभयने विचारलं. तसं भावेनी अभयला सर्व माहिती सांगितली. तसं तर आम्हाला काहीच करावं लागलं नाही. त्या मॅडमनी आधीच सर्वांना पकडून ठेवलं होतं गार्ड्सच्या मदतीने. खूप इंटेलिजंट आणि ब्रेव आहेत त्या मॅडम, भावे अमूचं कौतुक करत म्हणाला. माहिती आहे मला. बरं, तुम्ही जाऊ शकता आता आणि सानेला सांगा मी कंप्लेंट रजिस्टर मागवलं आहे म्हणून, अभयने म्हटलं. ओके सर, भावे बोलून निघून गेले. भावे बाहेर गेला तसं अभयने शर्वला कॉल केला. हॅलो, कुठे आहेस, अभयने त्याला विचारलं. जस्ट मीटिंग रूममधून बाहेर आलो आहे. सकाळपासून मीटिंग सुरू होती यार, खूपच थकायला झालाय, कंटाळा आलाय, शर्वचा आवाज आला तिकून. ओके, मी आता गंगापूर पोलीस स्टेशनला आहे, तू लगेच आता येऊ शकतोस का, इम्पॉर्टंट आहे जरा, अभयने म्हटलं. काय रे, काय झालं, लीड भेटली का कसली, शर्वने विचारलं. नाही. बरं, अमू वहिनीशी बोलणं झालं का तुझं आज, अभयने विचारलं. नाही, सकाळपासून इथेच तर आहे मी, काहीच बोलणं नाही. तसं तिचे मिस कॉल दिसलेत मला, बोलतो आता. आज इव्हन लंच पण स्किप झाला आहे. काही प्रॉब्लेम झाला आहे का, शर्वने विचारलं. नाही रे, ॲक्च्युली अमू वहिनी आणि अविनाश अंकल काही वेळापूर्वी पोलीस स्टेशनला येऊन गेलेत कंप्लेंट करायला, त्याबद्दल बोलायचं आहे, अभयने म्हटले. कोणाविरुद्ध कंप्लेंट केली त्यांनी,
शर्वने जरा आश्चर्याने विचारलं. ते सांगतो मी तुला, आधी इथे तर ये, अभयने म्हटलं. ओके, पोहोचतो लगेच, शर्वने होकार दिला. काही वेळातच शर्व पोलीस स्टेशनला पोहोचला. अभयने आधीच सांगितल्यामुळे हवालदारने शर्वला सरळ अभयच्या केबिनमध्ये नेलं. हे कम सीट, शर्वला पाहून अभय म्हणाला. काय झालं, बोल आता लवकर, शर्व म्हणाला. हो, हे बघ, यात कंप्लेंट रजिस्टर आहे ते बघ. इन्स्पेक्टर भावेनी जे सांगितलं होतं ते अभय शर्वला सर्व सांगतो. हे काय आहे यार, ऑफिसमध्ये एवढा प्रॉब्लेम झाला आणि मला माहिती पण नाही, त्यात आधी पण नाही आहे इथे, शर्व डोक्याला हात लावत म्हणाला. पण वहिनीने सर्व सांभाळून घेतलं, अभय म्हणाला. हो, ती होती तिथे त्यावेळेस म्हणून निभावलं, नाहीतर काय झालं असतं. मला हा कोण परांजपे आहे त्याला भेटायचं आहे, शर्वने म्हटलं. हो नक्कीच, चल, अभय शर्वला म्हणाला. इकडे अमू आणि अविनाशराव देशमुख निवासमध्ये आलेत. डॅड, तुम्ही ठीक आहात ना आता? काही त्रास नाही होत आहे ना? अमूने काळजीने अविनाशरावांना विचारलं. नाही ग बेटा, एवढा पण कमजोर नाही आहे मी. बरं ऐक ना, तू तर ठीक आहेस ना, म्हणजे तुला काही लागलं नाही आहे ना, अविनाशरावांनी विचारलं. नाही हो डॅड, एवढ्याने काय होत आहे, काही लागलं नाही आहे मला, अमूही प्रेमाने म्हणाली. चांगलं आहे. बरं, तुझ्या मॉमला आजबद्दल काही बोलू नकोस, विनाकारण जास्त काळजी करत असते ती, अविनाशराव हळूच अमूला म्हणाले. पण डॅड, मॉमला तर कळेलच ना नंतर, जिजूंना ऑफिसमधून समजेलच आणि मॉमला त्यांच्याकडून, अमू म्हणाली. तेव्हा बघू, पण आता नको बोलू काही, अविनाशराव म्हणालेत. ओके, मग मी कोणालाच नाही बोलत, अमू म्हणाली. हो, पण घरी कोणीच नाही आहे का? सर्व शांत का आहे? अविनाशराव घरात इकडे तिकडे बघत म्हणाले. घरी कोणी नाही आहे ना, दी आशूजवळ असेल रूममध्ये आणि मॉम पण असतील तिथेच, मी बोलवते. मॉम, मॉम, कुठे आहात तुम्ही? अमू अवंतिकाला आवाज देत म्हणाली. अरे आलीस तू, बराच उशीर केलास. हे काय, तुझ्या डॅडला घेऊनच आलीस काय घरी? अवंतिका खाली येत म्हणाल्या. हो, डॅडचं काम झालंच होतं म्हणून मग आलो सोबतच. बरं मॉम, मी माझ्या रूममध्ये आहे, काही काम असेल तर आवाज द्या, अमू म्हणाली. हो, तुला कॉफी पाठवू का? अवंतिकाने विचारलं. आता तर नको, हवी असेल तर मी घेईल. डॅड, तुम्ही पण आराम करा, अमू असं बोलून रूममध्ये निघून गेली. काय हो, काय झालंय? अवंतिका अविनाशरावांना म्हणाली. कुठे काय, काही नाही, थकलोय ग थोडा म्हणून, बस थोडा वेळ आराम करतो. तू काय करते? अविनाशरावांनी म्हटलं. मला काम आहे थोडं, तुम्ही जा, अवंतिका अविनाशरावांना बघत म्हणाली. अविनाशराव निघून गेल्यावर अवंतिका पण तिच्या कामात गुंतली. संध्याकाळी यशवंतराव, माधुरी आणि बाकी सर्व पण घरी आलेत. सर्वजण हॉलमध्ये चहा घेत बसले होते. खाली प्रितेश खेळत बसलेला होता. अमू जशी खाली आली तसं प्रितेश तिच्याजवळ गेला. अमू माऊ, कुठे होतीस तू? मी किती मिस केलं तुला, प्रितेश म्हणाला. हो का, तू मिस केलंस मला, पण मी तर घरीच होते.
तूच तर बाहेर फिरून आलास, मला सोबत पण नाही नेलं आणि म्हणतो मिस केलं. अमू लटक्याला रागात म्हणाली, तू स्वतः यायला हवं होतं ना. तुला थोडी ना माझे डॅड नाही म्हणाले असते. हो की नाही हो डॅड? तुम्ही नेलं असतं ना माऊला सोबत. प्रितेश वैभवला म्हणाला. हो मग माझी काय हिंमत आहे तुझ्या माऊला नकार द्यायची. वैभव हलकंच हसून म्हणाला. बघितलं, तूच आली नाहीस. प्रितेश म्हणाला. बरं बाबा, मीच आले नाही. सॉरी प्रीतू बेबी. अमू कान पकडून म्हणाली. इट्स ओके माऊ, पण आता मला तू बनवलेला पास्ता हवा. करून दे ना प्लीज. प्रितेश अमूला मस्का मारत म्हणाला. बदमाश, पास्ता हवा म्हणून एवढी नाटक चालली होती काय? बस तू, लगेच बनवते मी. मला पण भूक लागली आहे. खाऊया आपण मस्त दोघे. अमू हसत म्हणाली. अरे वा, आम्हाला पण भूक लागली म्हटलं. मला पण हवा पास्ता. प्राची लगेचच म्हणाली. मला पण. कुणाल हात वर करत म्हणाला. आम्ही काय पाप केलाय मग? आम्हाला का नको? वैभवने म्हटलं. अहो काय करताय? तुम्हाला हवा तर मला सांगा ना. अमू तू बस, मी करून आणते सर्वांसाठी. अंजू म्हणाली. नाही, मला माऊनेच बनवलेला हवा. माऊ छान बनवते, टेस्टी टेस्टी. प्रितेश होटांवर जीभ फिरवत म्हणाला. अंजू दी, असू दे ग, मी बनवते सर्वांनाच. अमू किचनमध्ये जात म्हणाली. अगं पण मी हेल्प. अंजू बोलता बोलता थांबली. वहिनी तू बस, मी जाते तिच्या हेल्पला. प्राची अंजूला थांबवत म्हणाली. बरं. अंजू तिथेच बसत म्हणाली. हां, काय जादू करते काय माहीत ही मुलगी. सर्वांना तीच हवी असते. माधुरी नाक मुरडत म्हणाली. माधुरी, चांगली मुलगी आहे ती. तुला काय प्रॉब्लेम आहे तिचा काय माहीत. यशवंतराव हळूच माधुरीला म्हणाले. हां, गप्प बसा तुम्ही. काहीच कळत नाही तुम्हाला. माधुरीने म्हटलं. अगं यशवंतराव. काय? माधुरीने डोळे मोठे केले तसं बिचारे यशवंतराव गप्प बसले. तोच आधी घाईतच घरी आला. डॅड डॅड, तुम्ही ठीक आहात ना? आणि अमू कशी आहे? आधी आल्या आल्याच बोलायला लागला. हो, मला काय झालाय? तू तर पुण्यात होता ना, मग झालं पण का तिथलं काम? अविनाशराव आधीला बघून म्हणाले. नाही, मला मॅनेजरने कॉल केला होता म्हणून मग मी तसंच निघून आलो. ट्रॅफिकमुळे लेट झालो. अमू कुठे आहे? ती ठीक आहे ना? आधीने विचारलं. आधी काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? अवंतिका आधीला पॅनिक झालेलं बघून म्हणाले. नाही ग, काय प्रॉब्लेम असणार? हा आधी लगेच घाबरतो. ते ऑफिसमध्ये 2 एम्प्लॉईजचं भांडण झालं होतं, त्याबद्दलच बोलतोय तो. अविनाशराव अवंतिकाला म्हणाले. डॅड, आधी काही बोलणार होता. चुप, नंतर बोलू आपण. जा, फ्रेश हो आधी. अविनाशराव हळूच म्हणाले. ओके मॉम, मी आलोच फ्रेश होऊन. आधी म्हणाला. हो, आशूसोबत थोडा वेळ घालव. शुभ्रा एकटीच घेऊन आहे त्याला. अवंतिकाने आधीला म्हटलं. हो मॉम. आधी तसंच रूममध्ये निघून गेला. काय रे अविनाश, काय म्हणत होता आधी? मला सांगू शकतो तू? अप्पा अवंतिका बाजूला झाली तसं म्हणाले.
ते थोडा प्रॉब्लेम झाला होता आपल्या कंपनीत, पण माझी लाडकी मुलगी आहे ना, तिने केला तो सॉल्व. आता काही टेन्शन नाही आहे अप्पा. अविनाशराव हळूच म्हणालेत. हो का, चांगलं झालं. अप्पांनी मान हलवली. तोच वाऱ्यासारखा शर्व घरात घुसला. आला तसाच अमूला आवाज देत ओरडला. शर्व, काय झालं? कशाला एवढ्या मोठ्याने बोलतोय? अवंतिका जरा घाबरूनच म्हणाल्या. मॉम, अमेया कुठे आहे? ओ डॅड, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला असं ठीक पाहून किती बरं वाटतंय ते. शर्व अविनाशरावांना मिठी मारत म्हणाला. तोच शर्वचा आवाज ऐकून अमू किचनमधून बाहेर आली. काय झालं? मला आवाज दिलात? अमू शर्वला म्हणाली. अमूचा आवाज ऐकून शर्व पालटला आणि धावतच तिच्याकडे गेला आणि तिला घट्ट मिठी मारली. शर्वने तिला मिठी मारली तसं अमूचे डोळे मोठे झालेत. बिचारी खूपच शॉक झाली. शर्व असं सर्वांसमोर तिला मिठीत घेईल असं तिला वाटलंच नव्हतं. तीच काय, घरातील बाकी सर्व पण शॉक झालेत. सर्वजण उठून उभे राहिलेत. अहो, काय करताय? सोडा, आपण खाली आहोत आणि इथे सर्वच आहेत. अमू हळूच शर्वला म्हणाली. पण शर्वने ऐकलंच नाही. तो त्याच्याच धुंदीत होता. अमेया, तू आज ऑफिसला गेली नसतीस तर काय झालं असतं? मला तर विचार पण करवत नाही. थँक्यू नाही म्हणणार, पण खरंच राणी, मी सांगू शकत नाही गं. यासाठी तुला हवं ते करायला तयार आहे मी. लव्ह यू डिअर. शर्व त्याच्या मिठीतून सुटू पाहणाऱ्या अमूला अजून घट्ट पकडत म्हणाला. त्यांना तसं बघून सर्व शॉक होते, पण कोणाची हिंमत नव्हती बोलायची. शेवटी वैभवने बाजूचा फ्लावर पॉट जोरात ढकलला तसा त्याचा मोठा आवाज झाला आणि शर्व भानावर आला. त्याने हळूच अमूला बाजूला केलं आणि सर्वांवरून एक नजर फिरवली. व्हॉट? काय बघताय तुम्ही लोक? बस एक फ्रेंडली हग केलाय आणि गोष्टच एवढी मोठी आहे, त्यामुळे बस तिला थँक्यू म्हणण्यासाठी, शर्वने म्हटलं. का, असं काय केलंय तिने जे तुला असं थँक्यू म्हणावंसं वाटलं? माधुरी खोचकपणे म्हणाली. तिने जे केलंय ना, ते जर तिने केलं नसतं तर आज या घरात हे जे आनंदाचं वातावरण आहे ते नसतं दिसलं का की? शर्व पण त्याच टोनमध्ये म्हणाला. हो का, आम्हाला पण कळू देत ना तिचे पराक्रम, माधुरी म्हणाली. शर्व, काय चाललंय हे सर्व? अवंतिका माधुरीकडे दुर्लक्ष करत म्हणाले. डॅड, तुम्ही काहीच सांगितलं नाही का अजून? शर्व अविनाशरावांकडे वळून म्हणाला. नाही, सोड रे ते शर्व, एवढं काही महत्त्वाचे नाही आहे. जा तू फ्रेश होऊ नये. अविनाशराव. थांब शर्व, नक्की काय झालं आहे? आधी पण घाबरून आला घरी, तुझं पण तसंच काहीसं. काय झालं आहे? बोल लवकर. तुझे डॅड काय लफवत आहेत? अवंतिका म्हणाल्या. अगं, तुम्ही थांबा हो जरा वेळ. शर्व, तू बोल. अवंतिका अविनाशरावांना थांबवून म्हणाल्या. मॉम, ते आज ऑफिसमध्ये. शर्व सर्व काही सांगतो. त्या लोकांचा प्लॅन फक्त ऑफिसची इन्फॉर्मेशन घेणं नव्हतं, तर डॅडला पण ते जिवंत नव्हते सोडणार. पण फक्त अमेयाच्या हुशारीने आणि कर्तबगारीने आनंदम इंडस्ट्री आणि डॅड दोघे पण सही सलामत आपल्या समोर आहेत, शर्वने सांगितलं. काय, एवढं सर्व झालं आणि आम्हाला काहीच माहिती पण नाही? वैभव म्हणाला.
अरे यार, या दोघांनी तर कोणालाच कळू दिलं नाही. अचानक अभयला हे दोघे पोलीस स्टेशनला दिसलेत म्हणून मला समजलं तरी, नाहीतर काहीच कळलं नसतं. शर्व म्हणाला, मला पण ऑफिसमधूनच कळलं, पण डॅडनी गप्प बसवलं. आधी शुभ्रा आणि आशूसोबत खाली येत म्हणाला, पण हे सर्व लपवण्याचं कारण काय काका? वैभवने अविनाशरावांना म्हटलं. यासाठीच लपवलं होतं. तुझ्या काकीकडे बघ, लगेच रडायला लागली. आता कधी बंद होईल काय माहिती. घराच्या बाहेर पडू देणार नाही आताही मला. अविनाशराव डोक्याला हात लावत म्हणाले. मग तुम्हाला ही छोटी गोष्ट वाटते का? अहो, जीवावरचं संकट टळलंय, काहीच वाटत नाही का तुम्हाला? अवंतिका रडतच अविनाशरावांना म्हणाली. मॉम, डॅड ठीक आहेत, रिलॅक्स. अमू अवंतिकाला म्हणाली. तू तर बोलूच नको यांच्या बाजूने. त्यांच्यासोबत तुला काही झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? अवंतिका अमूलाही चिडून म्हणाल्या. मी इतक्यात कुठे जात नसते मॉम, मला अजून खूप लोकांना त्रास द्यायचा आहे. अमू हसतच म्हणाली. हसतेस काय मूर्ख? शुभ्रा अमूच्या हातावर मारत म्हणाली. दी लागलं ना. असं कोणी मारतं का? मला तर आता भीती वाटते तुझी. अमू शुभ्राला म्हणाली. लागलं तुला? आणि खरंच भीती वाटते का तुला कसली? शुभ्रा, तुला माहिती आहे, हिने माझ्या केबिनच्या बाल्कनीतून डॅडच्या केबिनमध्ये उडी मारली. ते पण 9th फ्लोअरला. मॅनेजरने जेव्हा मला व्हिडिओ कॉल केला ना, तेव्हा हिला बघून माझी हालतच खराब झाली होती. आदी म्हणाला. काय 9th फ्लोअरला? वहिनी काही सर्कसमध्ये काम तर नाही करत ना? कुणाल म्हणाला. काय म्हणाला तू तिला, वहिनी? माधुरीने कुणालला म्हटलं. अगं शुभ्रा वहिनीला म्हटलं मी, तू चुकीचं ऐकलं. कुणाल सारवासारव करत म्हणाला. ठीक आहे माधुरी. अमू बेटा, तू आहेस तोपर्यंत या घराला आणि या घरातील लोकांना काहीच होणार नाही. पूर्ण खात्री आहे मला. खूप मोठं काम आहे हे. कंपनीचं काही नाही गं. मला माझ्या रक्ताच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, पण अविनाशला वाचवलं आहेस तू, त्यासाठी आजन्म आभारी राहील मी. अप्पा अमूच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. आजोबा काय बोलताय? माझे डॅड आहेत. असं आभार वगैरे शब्द वापरून तुम्ही मला पर्क करताय. अमू म्हणाली. खुश रहा. अप्पा पाणावलेल्या डोळ्यांनी आशीर्वाद देत म्हणाले. घरात सर्वच अमूचं कौतुक करत होते आणि हे सर्व पाहून नुकतीच बाहेरून आलेली सोनल जळून खाक झाली. तिने मनातच काहीतरी ठरवलं आणि कोणाशी काही न बोलता रूममध्ये निघून गेली. तुम्हालाही अमूचे कौतुक करायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की करू शकतात तुम्ही. कथा कशी वाटते ते नक्की सांगा. धन्यवाद.